एक मिनिट म्हणजे खूप मस्त होतं। म्हणजे मेन गोष्ट तर भीती खूप वाटली, खूप मज्जा आली, एकदम मस्त होतं सगळं। आणि सर्वात गोष्ट तर तेच चमकत होते ना, लाईट ती खूप मस्त होती। नमस्कार, मी आकाश ठाकूर गणेश मित्र मंडळामध्ये आलो होतो। जे आपण 10 रुपये वगैरे तिकीट काढतोय ना, आपण गणेश मित्र मंडळासाठी देतोय। आणि हे काही तिकीट नसून असं तुम्हाला वाटत असेल की आपण पैसे वगैरे देऊन आलोय, काही नाही। खूप छान वाटलं, मधामध्ये डेकोरेशन वगैरे एकदम ओके। 4-4 तासापासून रांग लागलेली, खूप आनंद वाटतो जो आतमध्ये जाऊन तुम्ही बघताय पब्लिक वगैरे। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पुणेकर असे आहेत ना, उत्साहिक आहेत। गणेश असू द्या, कुठल्याही गोष्टीवर फेस्टिवल असू द्या, खूप छानपैकी डेव्हलप वगैरे करतात। त्यांचे विचार करू शकणार नाही असे थिंकिंग वगैरे आणतात। हा भूताचा वाडा तुम्ही बघितला असेल, अमेझिंग आहे, तुम्ही विचार पण नाही करू शकणार। नक्की नेमकं, आणि तुम्ही प्रत्येक वेळा तुम्ही येऊ शकता, 2 वेळा जरी आला तरी चालतं, 100% या बघायला, एवढंच माझं म्हणणं आहे। धन्यवाद। नमस्कार, गणेश मित्र मंडळ महाशिवरात्रोत्सव समिती संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर। या गणेशोत्सवाला आज 70-80 वर्ष झालेली। यावेळी मंडळाने आपल्या सादर केलेला देखावा आहे भूताचा बांगला। इतका मोठा प्रकरण बघा तुम्ही आता बघत आले, प्रसिद्ध एवढं चांगलं भेटतोय आणि आनंद आहे। आणि आपण 10 रुपये पावती घेतोय, कारण ती आपण अपंग व्यक्ती आणि यांना आपण ती हे देणार आहे। आणि आपण 15 रुपयाचं गिफ्ट आपण उलट देतो। आम्हाला अभिमान आहे, मंडळाचे सगळे कार्यकर्ते असतील, सगळे मित्रपरिवार असतील, मार्गदर्शक असतील, सगळ्यांचा आभार मानलं पाहिजे। कारण पहिल्यांदाच एवढं आता गर्दीच एवढी झाली की आता काय करायचं काय नाही। अध्यक्ष कौस्तुभ तुपे आहेत, उत्सव प्रमुख सगळे आहेत, मार्गदर्शक आहेत, कौस्तुभ तुपे सांगतील बाकी नाही। नमस्कार, माझं नाव कौस्तुभ तुपे। मी गेले 35 वर्ष जन्मल्यापासून या मंडळाचा कार्यकर्ता आहे, अगदी लहान असल्यापासून। यावर्षी मला मंडळाने अध्यक्षपदाची संधी दिलेली आहे। आम्ही मागचे 2-3 वर्ष सर्वे केला, बाहेर बघितलं तर मंदिरं बनवतायत, कुठं जिवंत देखावे, पण लहान मुलांना आवडेल, लहान मुलं एन्जॉय करतील असं देखावा कुठलंच मंडळ बनवत नाही। जास्तीत जास्त लहान मुलं गणेशोत्सवाकडे किंवा या सोशल ह्याच्यामध्ये सहभागी व्हावीत, हा आमचा दृष्टिकोन आहे। त्या दृष्टीने आम्ही मागच्या वर्षीपासून नवीन परंपरा सुरू केली आहे। सगळी मंडळं मोठ्या माणसांना लक्ष केंद्रित करून, मोठी माणसं लक्षात ठेवून त्यांच्या दृष्टीने देखावे बनवतात। पण आपण मागच्या वर्षीपासून लहान मुलांना आवडेल, लहान मुलं एन्जॉय करतील, लहान मुलांबरोबर त्यांचे पालक एन्जॉय करतील अशा पद्धतीचे देखावे घेऊन आलेलो आहोत। तर याच्या मागे एक सोशल कॉज आहे। हा फक्त देखाव्यासाठी 10 रुपयाचं एक नाममात्र देणगी ठेवलेली आहे। त्या देणगीच्या बदल्यात आपण प्रत्येक लहान मुलांना काहीतरी गिफ्ट देतोय। आणि जे 10 रुपये आपण घेतोय ते स्वयंसेवी संस्था आहेत, काही अपंगांसाठी काम करतात, काही अनाथांसाठी काम करतात। तर या संस्थांना ती देणगी स्वरूपात आपण देणार आहे। तर असा एकंदरीत लहान मुलांसाठी चालवला हा देखावा हा एक सोशल कॉज घेऊन चालतोय आणि हा एक सोशल कॉज घेऊन संपणार आहे। 10 दिवस हा उत्सव आहे। आता तुम्ही एकदा पाहिला असेल तर हा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत लांब याची लाईन गेलेली आहे। त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की देखावा किती पॉप्युलर झालेला आहे। तर जास्तीत जास्त लोकांना तुमच्या न्यूजच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की अजून जास्तीत जास्त जे लोक या देखाव्याला येऊ शकलेले नाहीये, त्या देखाव्याला या लोकांनी यावं, त्याचा आनंद घ्यावा आणि एन्जॉय करावा।